मधून नाशिकमधील TCS कंपनी प्रकरणावरून बजरंग दल आक्रमक झालाय। कंपनीच्या भूमिकेविरोधात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली आहेत। या आंदोलनामुळे परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आता बंदोबस्त करण्यात आलाय। आपण यांना किती चांगल्या सुविधा द्या, सगळ्या या गोष्टी या देश जो आहे या हिंदू राष्ट्रामध्ये आपण यांना संविधानाप्रमाणे राहायला देतो, सगळ्या गोष्टी करतो, पण यांना हे बाबासाहेबांचं संविधान पण मानायचं नाहीये। यांना यांचे शरीय कानून जे आहे हा भारत देशात लागू करण्यासाठी यांची जी मानसिकता यांनी ठरवलेली आहे की 2047 पर्यंत हा जो देश आहे हा इस्लामीकरण करायचा आहे, पण यांच्या ह्या ज्या मनसुब्याला आम्ही कोणत्याही प्रकारे यांचा मनसुबा सफल होऊ देणार नाही। आणि बजरंग दल विश्व हिंदू परिषद हे या पद्धतीने यांना कधीही यांच्या कोणत्याही षडयंत्राला बळी पडू देणार नाही आणि हिंदू धर्माची रक्षा करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू। आजपर्यंत हिंदूंच्या कडून असं एखाद्या मुलीचं धर्मांतरण करण्याचा प्रकार तुमच्या एकूण आयुष्यामध्ये कधी तुम्ही पाहिला आहे का? लैंगिक शोषण, आर्थिक शोषण आणि धर्मांतरणासाठी दबाव टाकणे आणि याच्यातून धर्मांतरण करून आपली संख्या वाढवणे हा यांचा प्रमुख उद्देश या ठिकाणी आपल्याला समोर दिसतोय।